बोलणार आहेस का नाही? लीला, अगं काय अभिराम तुम्ही इथे बोलत बसलाय? केक कापायचाय, खोळंबले सगळे. चला. अरे अभिनंदन बाळा. सरस्वती अभिनंदन. चला येस. तर चला. मग लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन. मला सगळ्यांना एक आनंदाची बातमी द्यायची. आज मी खूप 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 खुश आहे, कारण आज माझ्या अॅनिव्हर्सरीचं सगळ्यात बेस्ट गिफ्ट मिळालं. आणि ते गिफ्ट मला पूजा वहिनीने दिलंय. पूजा वहिनी आणि विक्रांत दादा आई बाबा होणार आहेत. आता काळजी घ्यायची हा, बाळाची आणि स्वतःची देखील. आणि हो, काही खावंसं वाटलं तर आम्हाला सांगायचं, आम्ही आहोतच. नक्की आजी. एवढा वेळ लागतो का इथे यायला? आणि काय रे, माज कुठे गेला? त्या दिवशी तोंड वर काढून माझाच फाईल घेऊन गेला होतास ना? आणि एजेच्या घरच्या कार्यक्रमाला यायचं नाही एवढी साधी गोष्ट तुला कळली नाही? हे बघा, मला पण काही हाऊस नाही तुमच्या घरच्या कार्यक्रमात यायची. माझी बायको पूजा, तिला इथे सोडायला आलो होतो, तेव्हा नेमकं तो विराज भेटला आणि मला जबरदस्ती आत घेऊन आला. कारण काही असू देत, पण आता लीलाला कळलंय की तू सरस्वतीचा भाऊ आहेस. गोष्टी अजून अवघड झाल्यात. मग होऊ द्या उघड, मला फरक पडत नाही. मला जे हवं ना मी तेच करणार. तुम्ही उगाच छोट्या गोष्टींचा बाऊ करत बसू नका. छोटी गोष्ट नाहीये ही. आणि हा जो माज दाखवतोयस ना, परत एकदा हा माज मला दाखवण्यापेक्षा ना, या चुकीला संधीत कसं बदलता येईल याचा विचार कर. म्हणजे आता खड्ड्यात पडलायस ना, तर मग एजेला घेऊन पड. कसं? समजलं? आणि आता ह्याच्या पुढे मी सांगीन ते आणि तसंच फॉलो करायचं. विक्रांतची बायको प्रेग्नंट आहे, पण मग एवढी मोठी बातमी सांगताना तू इथे आत का नव्हता सगळ्यांबरोबर? कुठे गेला असेल हा? हा मूर्खपणा करू नकोस हं? आधी खरं काय ते जाणून घे. अजून काय खरं जाणून घ्यायचं राहिलं रे? अरे विक्रांत, बायको प्रेग्नेंट आहे तुझी, तरी माझ्या रेवला त्रास देतोस. हा, घरपर्यंत पोचलास, तिला अंगठी दिलीस. एजेंच्या घरातला मेंबर आहेस ना तू, मग असं वागताना लाज नाही वाटली तुला?
तुला काही कळतंय का? जर मी तुझं वागणं तुझ्या बायकोला किंवा एजेंना सांगितलं तर तुझी किती वाट लागेल ते. जा जा जाऊन सांग. एजेंना जाऊन सांगतेस, माझ्या बायकोला जाऊन सांगतेस ना, जा खुशाल जाऊन सांग. तुला काय वाटतं ग, एजेंना हे सगळं माहित नसेल? नाही, मुळात इथे मला एजेंनीच बोलवलंय अगं आज. नाही, सरस्वतीचा मी भाऊ आहे हे तुला कळल्यावर खूप आश्चर्य वाटलं असेल ना तुला. नाही, पण ही गोष्ट तुझ्यापासून लपवायला मला एजेंनीच सांगितलं होतं अगं. मी एजेंटचा फॅमिली मेंबर आहे हे जर तुला आधीच माहित असतं तर तू त्यांच्याकडे मदत मागायला गेली असतीस का? किंवा एजेंटना जर ही गोष्ट तुझ्यापासून लपवायची नसतीच तर एजेंटनी तुला सगळं खरं आधीच सांगितलं नसतं का? ए, ते वाटतील ते बडबडू नकोस हा. माझा तुझ्यावर अजिबात विश्वास नाही. ठीक आहे, नाही आहे ना विश्वास, ठीक आहे. पण एवढं लक्षात ठेव, मी सांगतोय तेच खरं आहे. आजपर्यंत मी जे काही केलंय ना ते एजेंटच्या सांगण्यावरूनच केलंय. तुला एक गंमत सांगतो. माझी आणि रेवतीची भेट सुद्धा एजेंटनीच घडवून आणली अगं. जरा जास्तच बोल. ऐक थांब जरा, अजून पुढे खूप आहे. ऐक, एजेंटना खरं तर तुझ्यापर्यंत पोहोचायचं होतं, तुला या सगळ्यात अडकवायचं होतं, म्हणून मला त्या रेवतीशी खोटं प्रेमात पडावं लागलं. एजेंटनी मुद्दाम अशी परिस्थिती निर्माण केली ज्यामुळे तू त्यांच्याकडे मदत मागायला गेली आणि त्या बदल्यात तू सुद्धा त्यांना मदत करशील असा शब्द मागून घेतला. प्लीज तुम्ही त्या विक्रांतला शिक्षा द्या. मी देवासमोर तुला शब्द देतोय की मी तुला मदत करेन, पण तू पण नीट विचार करून शब्द दे, कारण की तुलाही तो पाळावा लागेल. मी माझ्या बहिणीसाठी जीवही देऊ शकते. मी माझा शब्द नक्की पाळेन. आणि मग काय, आणि मग पार्टीत तू त्यांची बायको होणार आहेस हे अनाऊन्स केलं. And the lucky girl is लीला. तुझं लग्न एजंटशीच व्हावं याची फुल प्रूफ प्लॅनिंग केली होती त्यांनी. नाही पण काय आता, तू निघालीस ओव्हर स्मार्ट. मेहंदीच्या दिवशी तू पळून गेलीस कुठेतरी आणि म्हणून एजंटना त्या श्वेताच्या बोटात अंगठी घालावी लागली. पण एजंटना तुझ्या वागण्याचा खूप राग आला होता, खूप इगो दुखावला त्यांचा. त्यांनी ठरवलं होतं की काही झालं तरी तुझं लग्न फक्त त्यांच्याशीच होणार म्हणून. आणि मग काय, ऐन लग्नात त्यांनी रेवतीला किडनॅप करायला लावलं आणि तुला त्यांच्याशी लग्न करायला भाग पाडलं. तू जर एजंटशी लग्न केलंस तरच मी तुझ्या बहिणीला सोडेन. धक्का बसला ना हे सगळं ऐकून. नाही पण खरंच तो एजे खूप पोहोचलेला माणूस आहे. खूप विचित्र माणूस आहे तो. म्हणजे तुझ्या म्हणण्यानुसार मी जो गुन्हेगार शोधतीये तो तू एकटा नसून तू आणि एजे दोघंही आहात. तसं असेल तर मग ठीक आहे, आपण आत्ता आज जाऊया आणि लगेच एजेंना सगळं विचारूया. म्हणजे कसं आहे, समोरासमोरच बोलणं होईल आणि मग मलाही कळेल एजे खरंच गुन्हेगार आहेत की नाही ते. लीला, लीला ऐक माझं. लीला, लीला तू थांब. तुला काय वाटतं का की एजेंना कळलं की मी तुला सगळं सत्य सांगितलं तर ते काहीच करणार नाही, आपल्याला असं मोकळं सोडतील? ते काय करतील आणि काय नाही करणार ना ती पुढची गोष्ट आहे. मुळात ना माझा तुझ्यावर अजून विश्वासच नाही. हा ठीक आहे, ठीक आहे, जाऊन एजेंना सगळं सांगून टाक. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू जर गप्प बसली नाहीस तर मी सुद्धा गप्प बसणार नाही. मी सगळ्यांना जाऊन सांगेन की माझं आणि रेवतीचं अफेअर होतं. आणि फक्त जहागीरदारांनाच नाही, तिला बघायला येणाऱ्या प्रत्येक स्थळाला जाऊन सांगेन. तू ना आता एवढी बदनामी करेन ना तिची की तिचं कधीच कोणाशीच लग्न होऊ शकणार नाही.
हे बघ विक्रांत, तुझा जो काही राग आहे ना तो माझ्यावर आहे. देव लहान आहे रे, इनोसेंट आहे. का तिच्या आयुष्याशी असा खेळतोयस? नको खेळू ना, मग तू सुद्धा असा आतेताईपणा करू नकोस. एजींना आपल्यामध्ये आणू नकोस, नाहीतर परिणाम खूप वाईट होतील ना. एजेंटबद्दल ज्या काही नवीन गोष्टी कळतायत ते सगळ्या भयंकर आहेत. विक्रांत जे म्हणाला ते ते खरं असेल का? मला शोधून काढायलाच हवं. पण हे सगळं कसं जमणार आहे मला? बाबा असते तर ते काय म्हणाले असते? ते असं म्हणाले असते की असे काही प्रॉब्लेम झाले ना की एका वेळेला 100 गोष्टींचा विचार नाही करायचा. डोळे बंद करायचे आणि आपल्या मनाला विचारायचं की आत्ता सगळ्यात महत्वाची कुठली गोष्ट आहे, आणि मग त्याच्याकडे मन केंद्रित करून घ्यायचं. म्हणजे उत्तर नक्की सापडतं. मी पण आता तसंच करते. लीला, काय ग, इतका कसला विचार करतेस? मला कळतच नाहीये की मी कशावर फोकस करू. म्हणजे मला विक्रांतला धडा शिकवायचा आहे, त्याचबरोबर एजे त्या विक्रांतला खरंच सामील आहेत का हेही शोधून काढायचे, आणि अंतराताई नक्की कशा गेल्या हे जाणून. आणि आजी, तू ह्या सगळ्यात आजींचा विचार करतेस ना? अगं आजींना तू आजच्या या कार्यक्रमात नीट वागायला हवंयस. तू कोणाचंही मन दुखवता कामा नये. हे बघ लीला, आधी स्वतःचं कर्तव्य पार पाड. बाकी सगळ्या प्रश्नांची उत्तरं वेळ आली ना की तुला नक्की मिळतील. बरोबर आहे. आत्ता घरात कार्यक्रम सुरू आहे आणि मला त्याच्याकडे लक्ष द्यायला हवं. वेळ आल्यावर बाकी सगळ्या प्रश्नांची उत्तरं नक्की सापडतील. Hello everyone. Welcome to the anniversary celebration of Viraj Dada and Saraswati Vaidini. Firstly, Viraj Dada, Saraswati Vaidini, wishing you both a very happy wedding anniversary. थँक्यू यश. चला मग आता गेम्सला सुरुवात करूया का? हा, आता कसं सगळ्यांना जेवण मिळणार आहे. मी स्वतः जेवण देणार आहे तुम्हाला सगळ्यांना. ओके, जरा उत्साह दिसू द्या. लीला वहिनी, अगं कुठे होतीस तू? आम्ही सगळे तुझीच वाट बघत होतो. ये ना, ये तू पण जॉईन हो ना. हा बघ इकडे पेपर पण ठेवलाय. लीला वहिनी येतेस ना? एजे तुम्ही पण येता का प्लीज? मी नाही, तुम्ही कंटिन्यू करा. एजे प्लीज, गेम आहे, तुम्ही पण इन्व्हॉल्व व्हा ना. बाबा प्लीज या ना. जा अभिराम, असं नाही करायचं. सगळे खेळतायत. हं? काय रंगामध्ये भंग नको. जा 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 बाळा. Let's have a huge round of applause for AJ and Leela Vaidini. आता मी सगळ्यांना गेमचे रूल सांगतो. आपल्या पहिल्या गेमचं नाव आहे डान्स युअर हार्ट आउट. काही नाही, खूप सिंपल गेम आहे. तुमच्या पायाखाली एक पेपर आहे, तर तुम्हाला त्या पेपरवर उभं राहायचं आणि जस्ट डान्स करायचा आहे. सिंपल. तर या गेमचा इम्पॉर्टंट रूल असाही आहे की तुमचा पाय त्या पेपरच्या बाहेर जाता कामा नये. तर
मी आता म्युझिक चालू करतोय. सगळ्यांनी त्यांच्या पोझिशन्सवर रेडी राहा. या पोझिशन्सवर रेडी राहा. रेडी 1 2 म्युझिक. थांबा सगळं सांगणार आहे. मला माहित होतं की तुमच्यात एवढी कॉम्पिटिटिव्ह स्पिरिट आहे ना की कोणीच आउट होणार नाही. सो टू मेक थिंग्स मोर डिफिकल्ट आणखीन एक फोल्ड करायचा आहे. एक आता बास हा यश. अगं ताई, तुम्ही कोणी आउट नाही झालात तर गेम तर पुढे जायला पाहिजे ना. अरे खेळायचं असतं, AJ, मध्ये नाही सोडायचं please. खेळ. बाबा, असं नाहीये, बाबा, त्याला please. हरणं म्हणतात. हो. चला चला जिंकून बाहेर या. चला पेपर फोल्ड करा लवकर. तुम्ही अनफॉर्च्युनेटली आउट झालेला. सो आता उरलेले आहेत आपले टॉप 3. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आता मी काय सांगणार आहे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. करेक्ट. आणखीन एक फोल्ड. अगं विक्रांत कुठे आहे? तो असता तर तुलाही भाग घेता आला असता ना त्याच्यासोबत. हो ना, पण अहो एक फोन आलात म्हणून गेलेत. येतील इतक्यात. सॉरी अरे अवघड आहे. खाडलं. लक्ष्मी वहिनी, प्रमोद दादा, वेल प्लेड. पण अनफॉर्च्युनेटली अगेन आपल्या गेमचे रूल्स तुम्हाला माहिती आहे. तुम्ही आउट झालेला आहात. सो आता फक्त उरलेले आहेत 2 कपल्स. किशोर जिजू, दुर्गाताई, तुम्ही प्लीज इकडे उभे राहाल का? मग कसं अटीतटीचा सामना. हो. ओके. आता आणखीन एक फोल्ड फायनल आहे गाईज. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. कम ऑन. आता फक्त उरलेले आहेत टॉप 2. ऑल द बेस्ट. म्युझिक. हे जे माझ्या हातात असतं ना तर मी तुम्हाला शिक्षाच केली असती. पण आता आजींसाठी चांगलं वागायचं ठरवलं आणि या गाण्यावर नाचायची वेळ आली.
दुर्गा ओ ओ ओ ओ ओ सो आजच्या गेमचे विनर आहेत एजे अँड लीला वहिनी. जोरदार